येड. अहो मी काय म्हणते, कौशी किसन्याच्या हनवटीला हात लावून म्हणत होती आणि किसन्या 10 एकर जमीन तळ्यात गेले आणि तोंड करून रिक्षात बसला होता. तशी कौशी म्हटली, कुठं पाहत व? तसा किसन्या म्हटला, काय म्हणती व? तशी कौशी म्हटली, आणि काय बी ती सुदामाची सासू व, इतलं वय झालं बाईचं पण डोक्याचा पत्ता नाही. समोर जाई बसेल मांडवत पाहुणे आणि बसून अंगावरचा बदल काढतील बया. जनाची नाही मनाची तर लाच पाहिजे मी थोडीशी, हाय की नाही व? असं म्हणून कौशीने किसन्याचा हात गदगद हलवला आणि दंडाला दुसणी देत म्हटली. तसा किसन्या हळूसकून म्हटला, तुपला मायवानी साहेबा. तशी कौशी भस्कन त्याच्या अंगावर धावली आणि म्हटली, ए बाबा थांब, जाऊ आता आपल्या मायाच्यालाच नाव ठेवते. कटाळा आणलं मी तुम्ही बी. आता तू आपल्या मायाचं घालतं, एक तर बोलणं नाही, बोलत तर भस्कन बोलतं, जाऊ आता तोंडे लिस्ट तुला येतो. आणि मी म्हणते आपली इतकी 30 मार्काची अवलाद होती तर चांगली पाहिजे असते ना. अहो मी हाय म्हणून राहिले नाही तर धोतर राहिला नसतं तुमच्या अंगाला, फिरले असते पीठ घेऊन याच्या त्याच्या दारी. तसा रिक्षाला मध्येच म्हटला, ए काकू कशाला भांडती. तशी कौशी भस्कन त्याच्या अंगावर धावली म्हटली, अय काकू काकू कोणाला म्हणतो? मग काय दात पडले का केस डवळे झाले? सुंबार ना सांबार उचलली जिपकी लावली टाळूला. तसा रिक्षाला म्हटला, ए काकू नाही तर मग काय शरीरा समजतेच स्वतःला. चम्माला सुरू झाला पण पिळ नाही गेला. असं म्हटल्यावर कौशीनं दन पाया पटले आणि किसण्याचा दंड धरून त्याला बाहेर ओढलं आणि रिक्षाला म्हटली, उचल रिक्षा आणि घाल तुपल्या गोदाड्यात. असे 56 पाहिले मी बी. तसा रिक्षाला आव असून तिच्या तोंडाकडे पाहू लागला. तशी कौशी चौकातूनच म्हटली, मग आपल्या होबाडाकडे काय पोरायला मेला? एवढे चांगल्या चुंगल्या तरण्यात टिबायला काकू म्हणतो मेला. अरे घासले टाकू टाकू चालवत आहे, शांत असं मारतो स्कॉर्पिओ चालू राहिला. अरे मेल्या रिक्षाला टाल माणसं भेटायची नाही रे तुला. आता इथे थांबण्यात काही अर्थ नाही म्हणून रिक्षाने बडबड केली आणि तो तसा चालला गेला. वा वा वा, एकदम छानच रेणू.